तुम्ही आज एक ट्विट केलेलं आहे की RSSचे दलाल नाना पटोले यांना हटवा आणि काँग्रेस वाचवा. काय नेमकं ट्विट केलं आणि काय नेमकं या मागचा उद्देश? नाही, नेमकं म्हणजे हेच आहे की ज्या पद्धतीने जे आहे बरेचशा म्हणजे चायसे ज़्यादा खिचली गरम रहती है. सन्माननीय नाना पटोलेजी सन्माननीय न म्हणता सन्माननीय RSSचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे मला शोकॉज नोटीस जो देण्यात आला, तर काही लोकांनी चायसे ज़्यादा खिचली गरमचे जे नेते राहतात त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भैया तुम्ही मीडियाच्या समोर येऊन मुखर नव्हतं व्हायला पाहिजे. तर ठीक आहे, आपल्या परिवारातली जर गोष्ट आहे तर तुम्ही मला जे स्पष्टीकरण जे या पत्रामध्ये मागितलेलं आहे ते पत्र मला तुम्ही व्यक्तिगत रूपात पाठवायला पाहिजे होतं. तुम्ही मीडियामध्ये का बरं तुम्हाला हे जाहीर केलं? आणि राहिली गोष्ट स्पष्टीकरण याच्या पहिले पण दिलेलं आहे, येणाऱ्या भविष्यात सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे. आणि राहिली गोष्ट RSS हेडक्वार्टरच्या समोर माजी नेते सन्माननीय राहुलजी गांधी, जननेता जननायक राहुलजी गांधी यांचा पुतळा जो आहे RSSच्या मुख्यालयासमोर जर भारतीय जनता पक्ष आणि RSSचे स्वयंसेवक जर जाळतात आहे त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया नाना पटोलेजी देत नाही. बंटी बाबा शेळके तिथे जे आहे गणवेश RSSचा जाळतो RSSच्या मुख्यालयासमोर, चड्डी टोपीची राख जमा करते. RSSचे आणि भारतीय जनता पक्षाचे 108 पार्षद, 22 त्यांचे MLA आणि MLC हे बंटी बाबा शेळकेच्या विरोधामध्ये जे आहे व्हिडिओ तयार करते की बंटी तेरे को देख लेंगे तेरे को मारेंगे. तेव्हा नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या CPSLR नागपूर शहरातले हे लोक तेव्हा कुठे गेले होते? या लोकांनी एकतरी प्रतिकार दिली का? पण मी माझ्या नेत्याच्या मानसन्मानासाठी RSSची चड्डी टोपी जाळली, त्याच्या चड्डी टोपीची राख नागपुर ते वाराणसी सांप्रदायिक सोच एवं बंटवारे की राजनीति करने वाले संघ से आज़ाद भारतचा नारा देत नागपूर ते मोदीजीच्या संसदीय क्षेत्रापर्यंत घेऊन गेलो. तिथे जाऊन महागंगेमध्ये विसर्जित केली. तेव्हा नाना पटोलेजी कुठे होते? नाना पटोलेजी जेव्हा निवडणूक लढत होते, सन्माननीय माझे नेते अविनाशजी पांडे, सन्माननीय माझे नेते मुकुलजी वासनिक, मी UPच्या 14 लोकसभेमध्ये होतो, जिथे प्रभार सिनियर काँग्रेसच्या 14 लोकसभा सीटचा प्रियंकाजी गांधी सांभाळत होत्या. तिथे मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 14 लोकसभेच्या सीट सांभाळत होतो. तिथे नाना पटोलेजींनी सन्माननीय आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मला नागपुरात बोलून घेतलं. दिल्लीतले वैभव वाली आले होते, महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे आले होते, महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी यांच्या घरी आल्या होत्या काँक्रीट डेव्हलपर्स जिथे राहतात राटे कॉलनी चौकामध्ये, की म्हणे नहीं सर हम आपके लिए काम करने के लिए आहे. तेव्हा सन्माननीय नाना पटोलेजी RSSचे एजंट सन्माननीय नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून बोलण्यात आलं होतं की नाही आपकी जरूरत नाही आहे, बंटी प्रसार प्रचार कर रहा है अच्छे से. तेव्हा रासुका लावणार होते सन्माननीय गडकरी साहेब माझ्यावरती आणि सर्वांना माहीत आहे. अशा पद्धतीने आम्ही त्यांचं काम केलं. त्याच्यानंतर पण जे आहे 3च्या पॅनलमध्ये सन्माननीय नाना पटोलेजी नाव टाकलं नाही. आणि कुठं जे आहे 2019 नंतर जे आहे काँग्रेस पक्ष हा मध्य नागपूरमध्ये खच्चीकरण करण्याचं काम केलं. कार्यकर्त्यांना नेता बनवलं. जो कार्यकर्ता आपल्या बूथवरती सक्षम नाही आहे त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून. काही बोटावर मोजण्या इतके जे आहे कार्यकर्ते काम करत होते. सन्माननीय आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जे आहे RSSच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्माननीय नाना पटोलेजी ठीक आहे आपण नाही आले, RSSचे एजंट नाना पटोलेजी सन्माननीय आपण नाही आले, पण आपले कार्यकर्ते आपले नेते कुठे होते? बोटावर मोजण्या इतके काय म्हणते कार्यकर्ते होते. सन्माननीय प्रियंकाजी गांधी जिथे येऊन राहिल्या, आमच्या नेत्या जिथे येऊन राहिल्या तिथे यांनी ताकद द्यायला पाहिजे नव्हती का? ज्या दिवशी निवडणुकीचा प्रकार जो झाला, हा निवडणुकीचा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे. आज बंटी बाबा शेळकेवरती 84 गुन्हे जर दाखल असेल आणि बंटी बाबा शेळकेला निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर गैरजमानती वॉरंट येत असेल तर नाना पटोलेजी आपला विभाग कुठे आहे? वकील सेल आपण विधी विभाग जो म्हणतो तो विभाग कुठे आहे? हा विभाग होता का? एकतर्फा जे आहे एकट्याच्या भरोशावरती सन्माननीय माझ्या लहान भावांच्या भरोशावरती जे आम्ही निवडणूक लढवली मध्य नागपुरातनं आणि निसट्ट आमचा हा पराभव झाला. मागच्या वेळी आम्ही फक्त 4000 मतांनी निवडणूक हारलो होतो, कारण की नाना पटोले आणि सन्माननीय न म्हणता सन्माननीय RSSचे एजंट नाना पटोले आणि त्यांचे CPSLR नागपूर शहरातले या लोकांच्या माध्यमातून जे आहे मध्य नागपूरचं संघटन या लोकांनी कमजोर केलं. आणि या लोकांनी हात मिळवून केली होती RSSच्या नेत्यांसोबत, या लोकांनी हात मिळवून केली होती भारतीय जनता पक्षासोबत. अरे इंडिया सन हॉटेलमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे प्रत्याशी आहे सन्माननीय प्रवीणजी दटके, इरफान काजीला तिथे बोलवतात, इरफान काजीसमोर 20 लाख रुपये ठेवतात आणि इरफान काजीला जे आहे स्वतःच्या मोबाईलवरनं किंवा कोणी दुसऱ्याच्या व्यक्तीच्या मोबाईलवरनं सन्माननीय नाना पटोलेजीला फोन लावतात आणि नाना पटोलेजी जे CPSLR आहे नागपूर शहरातले त्यांना फोन लावतात की इरफान तुम्हारी तिकीट फायनल आहे, ये 20 लाख रुपये आप पकडो. पण तो इरफान काजी तो इमानदार आहे बिचारा, त्याला माहीत आहे की हे जे लोक आहे हे लोक गद्दार आणि हे लोक RSSचे एजंट आहे. तर इरफानसारखे बरेचसे लोक आहे, ते बरेचसे लोक येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे आपल्या समोर मी आणणार आहे ते कोणते लोक आणि कशा पद्धतीने यांना ऑफर करण्यात आली होती. आणि याच लोकांच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस पक्षाचं संघटन जे आहे या लोकांनी भारतीय जनता पक्षाला आणि RSSवाल्यांना या लोकांनी विकलं होतं.